नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे कॉफी विथ माधव आणि आज आपल्या चर्चेसाठी अमरावतीचे खूप प्रसिद्ध आणि विदर्भामध्ये ज्यांचं नाव आहे असे आंबेडकरी चळवळीचे अतिशय महत्त्वाचे कार्यकर्ते नेते, अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचा दबदबा आहे असे डॉक्टर B.R. वाघमारे सर माझ्यासोबत आहेत. 14 एप्रिल परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली अर्पित करतो आणि या चर्चेला सुरुवात करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वव्यापी नेतृत्व होतं. अगदी गाव तळ्यापासून जगाच्या सर्वोच्च अशा स्थानी त्यांनी आपलं कार्य नेलं आणि असा विश्वव्यापक नेता आपल्यामध्ये आज गेली 135 वर्षापूर्वी जन्माला आले होते. बाबासाहेबांची जयंती आपण याही अर्थाने साजरी करतो की त्यांनी दिलेले विचार, त्यांनी आपल्याला दिलेलं मार्गदर्शन आणि दाखवलेली वाट यावर आपल्याला चालायचं आहे. डॉक्टर B.R. वाघमारे सर, आपलं स्वागत आहे. थँक्यू. सर, अमरावती हे तुमचं कार्यक्षेत्र आहे आणि अवघ्या 150 किलोमीटरवर नागपूर आहे, जिथे धम्मदीक्षा झाली बाबासाहेबांची. तिथून नवा सूर्य मानवतेचा सुरू झाला आहे, नवी मुक्तीची वाट मिळाली. त्या अगदी 150 किलोमीटर पर्यंत, कारण हा कार्यक्रम आपण जगातली सगळी लोक मंडळी बघतात. त्या ज्यांना अमरावती माहित नाही त्यांना मी सांगतोय की अगदी 150 किलोमीटर नागपूर आहे आणि बाबासाहेबांनी नागपूरमध्ये मानवाच्या क्रांतीचं बीज पेरलं आहे. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की बाबासाहेब आणि अमरावती आणि बाबासाहेब आणि वराड कसा संबंध होता. बाबासाहेब मुळात मराठी होते याचा आपल्याला खूप अभिमान आहे आणि त्यामुळेच मला माहीत करून घ्यायचं की ते अमरावतीमध्ये कसे आले आणि मग कधी आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमरावतीमध्ये जरी 1927ला आले असले तर त्यांचे विचार 1920 मध्येच अमरावतीपर्यंत पोहोचलेले होते. आपल्याकडचे 2 लोकांसोबत अमरावतीच्या त्यांचा संपर्क होता. एक गणेश आकाजी गवई होते, जे पुढे आमदार वगैरे झाले, नॉमिनेटेड वगैरे, आणि एक पांडुरंग नंदराम भटकर होते. त्यांचं गाव केळीवेळी जरी असलं अकोला जिल्ह्यात, तर त्यांनी कार्यक्षेत्र अमरावती निवडलं होतं. अच्छा. आणि ते फर्ग्युसन कॉलेजला शिकले होते, इंटर झाले होते पांडुरंग नंदराम भटकर. तर बाबासाहेब आंबेडकर सिडनहॅम कॉलेजमध्ये अमेरिकेहून आल्यावर प्राध्यापक लागले आणि प्राध्यापक लागल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच वेळेस साऊथ बरो कमिशन येणार होतं आणि साऊथ बरो कमिशन 1909च्या कायद्यानं जे प्रतिनिधित्व दिलं होतं या देशातल्या लोकांना, काही मायनॉरिटीजला आणि आपल्या मागणीनुसार, 1919ला पुन्हा तिथे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मॉन्टेग्यूने जाहीर केलं की 1909ला जे आम्ही तुम्हाला दिलं त्याच्यापेक्षा जास्त देणार आहोत, आणि त्याच्यामुळे साऊथ बरो कमिशन आलं. बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक होते सिडनहॅम, ते गव्हर्नमेंट कॉलेज होतं आणि गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे त्यांना जास्त बोलता येत नव्हतं. ते गव्हर्नमेंटचे काही रूल असतात ना गव्हर्नमेंट कॉलेजचे, लिहिता येत नव्हतं बाबासाहेब आंबेडकर. पण साऊथ बरोसमोर साक्ष दिली पाहिजे, आपले प्रश्न तर सांगितले पाहिजे ना बहिष्कृतांचे. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य हा शब्द त्यांच्या लिखाणात नाही वापरला, कधीच नाही. त्यांनी नाही, बहिष्कृत हा शब्द वापरला. बहिष्कृत हा शब्द त्यांच्या संज्ञा केल्या होत्या आपल्या समाजाचे त्यांनी. म्हणजे एक ब्राह्मण, ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत असं लेखन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. तर त्यांना असं वाटलं मग आता आपल्या सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याच्या, सांस्कृतिक स्वातंत्र्याच्या जर आपल्याला पुढे न्यायचं असेल आपल्या समाजाला, त्या समाजोन्नतीसाठी, तर आपणही साक्ष दिली पाहिजे साऊथ बरो. पण ते देऊ शकत नव्हते. मग त्यांनी एक टाइम्स ऑफ इंडियाला एक लेख लिहिला. त्यांनी नाव नाही लिहिलं, त्यांनी ए महार असं लिहिलं. म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाला की जसा स्वराज्य हा उच्चवर्णीयांचा हक्क आहे तसा तो आमचा पण आहे, बहिष्कृतांचा पण आमचा हक्क आहे वगैरे, आणि आम्हाला पण प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याच्यामध्ये. सर्व तुम्ही जे असेंब्ली वगैरे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, पण आम्ही पण आहोत एक स्वतंत्र, आम्हाला पण प्रतिनिधित्व मिळालं. त्याची दखल कोणीच नाही घेतली. म्हणजे त्यांच्या आर्टिकलची कोणी दखल नाही घेतली. आणि यांना तर साऊथ बरो समोर जायचं होतं. मग त्यांनी साऊथ बरो कमिशनचं साक्ष द्यायची म्हणून गव्हर्नरला लिहिलं, मला साक्ष द्यायची आहे साऊथ बरो कमिशन समोर. मग त्याची एन्क्वायरी झाली. त्यावेळेस इंग्रजांचा, त्यावेळेस स्वातंत्र्याच्या चळवळी वगैरे, हा कोण आहे, हा भीमराव आंबेडकर साक्ष द्यायला येतो. त्याने सांगितले की हे एक प्रोफेसर वगैरे आहे म्हणून. आणि मग बहिष्कृतांचे प्रश्न कोण मांडणार साऊथ बरो कमिशन समोर? ते तर आता स्वातंत्र्याचा हप्ता देणार आहे,
मग आपण कुठे राहणार आहोत? म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक ह्या पत्राला जन्म दिला. इथून सुरुवात झाली. तिथून हा मूकनायक. विचार आहे. हा विचार हा विचार आहे. आहे मूकनायक का आपण आपले प्रश्न मांडले पाहिजेत, हा जनतेसमोरही मांडले पाहिजे, हम्म. ब्रिटिशांसमोरही मांडले पाहिजे, बरोबर. आणि आपल्या समाजासमोर पण मांडले पाहिजे की आम्ही पण आहोत. काय सुंदर नाव आहे पण मूक नायक. हा मूकनायक. नायक आहे पण मूक आहे. हा, आणि तुकारामाचा त्यांनी अभंग वापरला त्याच्यामध्ये, मूकनायक म्हणजे. हा, संत तुकाराम महाराजांचा. हा, म्हणजे अरे वा. त्याच्यात अभंग मराठी, हा म्हणजे तिकडे मूकनायक मराठी होतं. हा, मराठी पाक्षिक होतं ते, हा, पाक्षिक. काढलेलं त्यांनी. बरोबर आहे. त्यांना राहता येत नव्हतं संपादक. ते सरकारी कॉलेजमध्ये सिडनहॅम कॉलेजला असल्यामुळे ते राहता येत नव्हतं त्यांना, म्हणून त्यांनी हे इंटर शिकलेले होते, पास झालेले होते. ते अकोल्याचे होते. पांडुरंग नंदराम केळीवेळीचे होते. केळीवेळी. पण त्यांनी कार्यक्षेत्र हे निवडलं कारण ते डिप्रेस क्लास मिशन होतं महर्षी शिंदे यांचं, तिथं ते शिकत होते. आणि त्याच्यामुळे शिकलेला माणूस आहे. त्यावेळेस तो इंटर अर्थातच. पास होणं म्हणजे काही कमी नव्हतं ना. फार कमी लोक लोक शिकायचे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते. तर त्याच्यामुळे त्यांनी पहिल्यांदा त्यांना पांडुरंग नंदराम भटकर यांना त्याचं संपादक, अमरावतीकर होते. अमरावतीकर होते. काय मोठा संदर्भ आहे हा खरं हा, म्हणजे. अमरावतीकर होते ते इथे आपल्या ते डॉक्टर ढोरेंचा दवाखाना वगैरे तिकडे त्यांचं घर होतं खूप दिवसपर्यंत. त्यांचा मुलगा पण इथं राहत होता, प्रभाकर. त्यांनी पण भीमज्योती नावाचं एक पाक्षिक काढलं होतं. ते खूप दिवसपर्यंत नंतर बंद पडलं. त्यांचे काही वंशज होते इथं, आता मला माहित नाही ते कुठं आहेत, पण चांगले वर्कर होते. बाबासाहेबांच्या पहिल्या साप्ताहिकाचे संपादक अमरावतीकर होते. त्याच्यानंतर दुसरे अमरावतीचा विचार त्यांचं ते गणेश आकाजी गवई होते. ते थुगाव पूर्णाचे होते आपले. हो. हा, परंतु त्यांनी कार्यक्षेत्र अमरावतीच निवडलं. ते पुढे म्हणजे जवळपास 1920 पासून तर 25 वर्ष MLC राहिले. म्हणजे गणेश आकाजी गवई आणि नानासाहेब गवई. म्हणजे हा, त्यांनी हॉस्टेल वगैरे काढलं. खूप मोठं नाव आहे. हॉस्टेल वगैरे काढलं होतं त्यांनी. हे दोन लोक त्यांच्या संपर्कात होते. पण जेव्हा 1920ला जेव्हा 30-31 मे आणि 1 जून 1920ला बहिष्कृत परिषद घेतली नागपूरला. अच्छा. त्याच्यामध्ये गणेश आकाजी गवई आणि नंदराम भटकर यांचा मोठा सहभाग होता. हे दोन्ही अमरावतीकर. हा, अमरावतीकर होते. बाबासाहेब खंदे कार्यकर्ते. हा, खंदे कार्यकर्ते तिथं अगदी जवळचे. हा, राजर्षी शाहू. त्यांनी जेव्हा एवढ्या मोठ्या विद्वान प्रतिभावंत व्यक्तीने एक संपादक जेव्हा नेमला असेल, तो काय विचार केला असेल की आपल्या साप्ताहिकाचा पाक्षिकाचा कसा असला पाहिजे संपादक. बरोबर. खूप सुंदर. त्याच्यामुळे ते तिथे बाबासाहेब आंबेडकर तिथं आले होते. राजर्षी शाहू महाराज होते तिथेही त्यांनी काही ठराव. त्याच्यात मोठा सहभाग आपल्या अमरावतीकरांचा होता, म्हणजे भटकरांचाही होता आणि गणेश आकाजी गवईंचा पण होता. पुढे बाबासाहेब आंबेडकर सिडनहॅम कॉलेजला प्राध्यापक जरी असले, त्यांची शिक्षणाची खूप मोठी भूक होती. खूपच मोठी वाचनाची भूक होती, शिक्षणाची मोठी भूक होती. तर त्यांना प्राध्यापकही त्याच्यासाठी त्यांनी स्वीकारली होती की मला पुन्हा लंडनला जायचं शिकायला, मला बॅरिस्टर व्हायचं आहे, मला PhD करायचं आहे. इच्छाशक्ती, ज्ञानाची इच्छाशक्ती, ज्ञानाची इच्छाशक्ती, ज्ञान मिळालं. वाचन खूप मोठी भूक बाबासाहेब आंबेडकरांची होती. जे ते म्हणजे खूप अभ्यास करून बोलायचे, अभ्यास करूनच लिहायचे बाबासाहेब आंबेडकर. म्हणून इतके पुढच्या हजारो शतक टिकणार आहे ते, असं लिहिलंय त्यांनी. त्याच्यामुळे काय झालं ते मग तिकडे लंडनला गेले, पुन्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेले. बरोबर. बाबासाहेब आंबेडकर ते इकडे मूकनायक सुरू केलं आणि जुलै 1920ला ते लंडनला पुन्हा शिकायला गेले. 3 वर्ष तिथं होते. तिथं हेराल्ड लास्की तिथं होते, त्यांना टीचर. हेराल्ड लास्की समोर 1921 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पीच केलं, जबाबदार सरकारची जबाबदारी. हेराल्ड लास्की समोर होते. व्हॉट ए रेव्होल्युशनरी स्पीच म्हटलं बाबासाहेब आंबेडकर म्हणजे. आणि मग ते तिकडून एप्रिल 1923ला परत आले. 1923ला. हा, 1923ला परत आले. म्हणजे ते सगळं पुन्हा तिथलं ज्ञान घेऊन, बॅरिस्टर पदवी घेऊन आले. आणि मग समाजकार्यात आपण काहीतरी आता केलं पाहिजे. जाणून ते म्हणायचे नोकरी नाही करायची, मला समाजकार्य करायचं आहे. तर त्याच्यासाठी बॅरिस्टर होऊन आलो मी, कारण मला कायदे पंडित व्हायचं, न्याय द्यायचा. नाही, इंग्रजांनी न्यायाधीशाची ऑफर दिली होती, डिस्ट्रिक्ट न्यायाधीशाची. पण मी नोकरी केली तर माझ्या समाजाचं काय होईल. त्यांनी ते अमेरिकेत असताना
तिथं निग्रोंच्या चळवळी सुरू होत्या. हम्म. सामाजिक आणि सांस्कृतिक आणि राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळी अमेरिकेमध्ये होत्या आणि त्याच वेळेस बाबासाहेब आंबेडकर तिथं शिकायला होते. त्यांचाही स्वातंत्र्याचा प्रश्न होता. ते तिकडे पाहायचे आणि मग आपल्या देशाकडे पाहायचे. हे गुलाम आहे, आपण पण गुलामच आहोत. आणि त्याच्यामुळे तिथं जे वृत्तांकन येत होतं तिकडच्या पेपरमध्ये, जे निग्रो वर्ल्ड होता, वॉशिंग्टन पोस्ट होता, दी चॅलेंजर, हे जे वर्तमान ते वाचायचे बाबासाहेब. आणि मग आपल्या याच्याकडे देशाकडे पाहायचे की आपली परिस्थिती अशीच आहे जवळपास. म्हणून त्या स्वातंत्र्य तो आणि त्यांचे जे गुरु होते सेलिग्मन, एडविन सेलिग्मन, ते त्या चळवळीशी जुळलेले होते. तो पण संदर्भ बाबासाहेबांच्या डोक्याचा का आपल्याला आपल्या समाजाच्या याच्यासाठी उन्नतीसाठी, समाजोन्नतीसाठी काम केलं पाहिजे. म्हणून त्यांनी तो वकिली व्यवसाय स्वीकारला आणि खूप सुंदर युक्तिवाद करतो ते बाबासाहेब आंबेडकर. मग ते त्यांनी समाजकार्यात येण्यासाठी मग कोणाशी भेटायचं, आपले जुने जे मित्र आहेत तिथं सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली होती बीजी खेरांनी मुंबईला. बरोबर आहे. हे सारे कोकणातलेच होते. बीजी खेर होते, अनंतराव चित्रे होते, सुरबानाना टिपणीस होते, नारायण मल्हार जोशी होते. नारायण मल्हार जोशी तर बाबासाहेब आंबेडकरांचे टीचर होते एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये 7व्या-8व्या वर्गापर्यंत. पुढे त्यांचे संबंध खूप चांगले झाले. काही आपले लोक, काही हे लोक म्हणजे उच्चवर्णीय लोक, सर्व समावेशक लोकांचं एखादं संघटन स्थापन केलं पाहिजे असं बाबासाहेबांना वाटलं. म्हणून त्यांनी 20 जुलै 1924ला बहिष्कृत हितकारणी सभा काढली. बहिष्कृत त्यांनी फार आग्रहपूर्वक शब्द वापरलाय, बहिष्कृत. जे खरंच बहिष्कृत झाले त्यांचा आवाज बहिष्कृत हितकारणी सभा त्यांनी काढली. त्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक याच्यामध्ये उन्नतीसाठी बहिष्कृतांच्या आणि एकूणच देशाचं चित्र बाबासाहेब आंबेडकरांसमोर होतं. ते देश कधी विसरले नाही. देशाचा विचार करायचे, मानव जात आणि देश, दोन विषय. ते म्हणायचे की जेव्हा माझा आणि देशाचा प्रश्न येईल आणि माझा आणि तेव्हा मी देशाचाच प्रश्नाचा विचार करेन असं बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे. म्हणजे ते असेंब्लीमध्ये म्हणायचे बाबासाहेब आंबेडकर. आणि त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी ते बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे मागासवर्गीयांच्या, बहिष्कृतांच्या उन्नतीचे काही प्रोग्राम दिले. त्यांनी कोऑपरेटिव्ह हे काढायचं, हायस्कूल शाळा काढायच्या, हॉस्टेल वगैरे काढायचं, अशा प्रकारे त्यांनी ते काम सुरू केलं. त्याच वेळी म्हणजे अमरावतीचा संदर्भ म्हणून सांगतो, इंग्रजांचं जे पोलीस डिपार्टमेंट होतं, खात होतं, ते किती म्हणजे प्रबळ होतं आणि ऍक्टिव्ह होतं. बहिष्कृत हितकारणी सभेच्या नावाखाली माहुलीच्या परिसरामध्ये, माहुली जहागीरच्या परिसरामध्ये, नांदगाव पेठच्या अमरावतीचा संबंध म्हणून मी सांगतो तो अमरावतीचा सहसंबंध. तिथल्या डी रामाराव नावाचे पोलीस इन्स्पेक्टर होते. त्यांनी पोलीस कमिशनर मुंबईला पत्र पाठवलं की अमरावती जिल्ह्यातील माझं माहुली जहागीर या पोलीस स्टेशनला मी आहे. या पोलीस स्टेशनच्या रेंजमध्ये म्हणजे या विभागामध्ये एक सखाराम गायकवाड नावाचा एक माणूस आहे, तो पुण्याहून आलो असं सांगतो, आणि त्याच्यासोबत अजून 1-2 लोक आहे, आणि ते प्रत्येक गावातून 2-3 रुपये वर्गणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं कलेक्ट करतात, म्हणजे वर्गणी गोळा करतात ते म्हणून. तर आणि तो वर्गणी तिकडे पाठवत वगैरे नाही, इकडे तो त्याच्या व्यसनामध्ये तो खर्च करतो. त्याला मी अरेस्ट केलाय असं कमिशनर मुंबईला कळवलं. तर तुम्ही एन्क्वायरी करा. तिथे एन्क्वायरी केली. म्हणजे हे 2 डिसेंबर म्हणजे 2 डिसेंबरचं ते पत्र आहे 1925चं पोलीस कमिशनरचं. आणि त्याचं 16 डिसेंबरला उत्तर आलं इथल्या पोलीस कमिशनरला 25ला. आणि त्याच्यात सांगितलं का असं बाबासाहेब आंबेडकरनं कोणालाही वर्गणी वगैरे गोळा करायचं सांगितलेलं नाही. 100 वर्षापूर्वीची घटना, 102 वर्ष झाले, 102 वर्ष झाले 25ची घटना. काय प्रभाव असेल तेव्हाही बाबासाहेबांचा की त्यांच्या नावाने लोक तेव्हाही दान द्यायला तयार होते, असं त्यांनी ते कळवलं. अजून एक अमरावतीचा संदर्भ आपल्या जवळ आहे त्यांचा. त्यांनी जेव्हा 19 आणि 20 मार्च 1927ला महाडला एक परिषद घेतली होती. बरोबर. त्या परिषदेमध्ये त्याचा इतिहास आहे. एक त्यांचं
अनंतराव चित्रे वगैरे हे सर्व लोक त्यांच्या सहस्त्रबुद्धे होते. सुरबानाना टिपणीस होते. सुरबानाना टिपणीसचे अनंतराव चित्रेंचे रिलेशन होते. सुरबानाना टिपची बहीण दिली होती त्यांना, म्हणजे अनंतराव चित्रे. तर त्याच्यामुळं महाड हे त्यांनी कारण तोपर्यंत सार्वजनिक तळे, सार्वजनिक विहिरी अस्पृश्यांसाठी ओपन केल्या पाहिजे, बहिष्कृतांसाठी, अशा प्रकारचे ठराव मुंबई असेंब्लीमध्ये, प्रांताच्या असेंब्लीमध्ये पास झाले होते. मग आपण अंमलबजावणी करू आता त्याची, त्यासाठी ते परिषद होती. तर त्या ठिकाणी मग वीरेश्वराच्या मंदिरात बहिष्कृत लोक गेले वगैरे, असं त्या ठिकाणी थोडी दंगल झाली त्या ठिकाणी. त्याच्यानंतर मग तो खटला वगैरे चालला पुढे, तो जिंकला पुढे खटला वगैरे बाबासाहेब आंबेडकरांनी. पण त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी ठरवलं की आपण याच्यावर उपाय शोधले पाहिजे. पुन्हा आपण महाडला एक परिषद घेतली पाहिजे, म्हणजे हे सत्याग्रह केला पाहिजे आणि परिषद घेतली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी मिटिंगा सुरू केल्या. म्हणजे 20 मार्च नंतर तिकडून आल्यावर मिटिंग सुरू केल्या आणि त्याच्यावर बाबासाहेबांवर खूप प्रचंड टीका झाली. म्हणजे त्यावेळेच्या वर्तमानपत्रांनी केली की अस्पृश्यांचा उताविडी कैवारी वगैरे असं नाही, आणि यांच्याचमुळं हे असं झालं, काय होते नाही लोकांनी, म्हणजे पाणी पिले तळ्याचं वगैरे, महाडच्या तळ्यावरचं वगैरे. याला डिफेन्स करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरला पुन्हा एका वर्तमानपत्राची गरज होती. हा, म्हणजे पुन्हा आपल्याला डिफेन्स घ्यायला आपल्याला म्हणजे आपले काय प्रश्न आहेत, बरोबर आहे, आणि आपला काय प्रॉब्लेम आहे, आणि काय उत्तर द्यायचं यांना, समर्पकपणे द्यायचं. त्यांची पत्रकारिता अशी हे नव्हती, म्हणजे त्यांनी कोणाचाही उपमर्द त्यांनी केलेला नाही बाबासाहेब आंबेडकरांनी कसा. तर तिथं जेव्हा त्यांनी कासवजी जहांगीर हॉल आहे मुंबईला, तिथं ते सभा घेत होते. म्हणजे आपण आता 25 डिसेंबरला आपल्याला पुन्हा महाडला परिषद घ्यायची आहे, तर त्याच्यामुळे ते लोक कलेक्ट करत होते, वर्गणी पण कलेक्ट करत होते की आपल्याला तिथं एवढी मोठी परिषद घ्यायची आहे. तर त्याच्या बैठका घेत होते तिथं. त्या बैठकामध्ये म्हणजे 1925च्या त्या ऑक्टोबरमध्ये एक माणूस त्या बैठकीत मागून उठला आणि तो म्हणाला की त्या अमरावतीला काहीतरी असं सुरू आहे, मंदिर प्रवेशाच्या चळवळीचं. मुंबईच्या बैठकीची गोष्ट आहे. मुंबईच्या बैठकीत म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आलेच नव्हते तोपर्यंत इथं. 2 वर्षापूर्वी ते तिथं. तर हे हा गुप्तचरांचे अहवाल आहे, ते ॲब्स्ट्रॅक्ट आहे तो. होम डिपार्टमेंटचा हा सर्व पत्र व्यवहार आहे, त्या ॲब्स्ट्रॅक्ट आहे. याच्यामध्ये सोर्स मटेरियल म्हणून जे असते गव्हर्नमेंटचं. बरोबर. त्या मीटिंग मध्ये हा पहिला विषय आला. बरोबर. अमरावती काय म्हणाले मीटिंग मध्ये? ते मीटिंग मध्ये असं म्हणाले की अमरावतीला म्हणजे उठून उभा राहतो मागचा, म्हणजे तो अमरावतीकर असला पाहिजे, कोणीतरी अमरावतीकर असला पाहिजे का अमरावतीला असं असं सुरू आहे, रिपोर्टिंग केलं, मंदिराच्या प्रवेशाची असं चळवळ वगैरे सुरू आहे, असं आहे. तर त्याचं तोपर्यंत इथं चळवळ सुरू झाली होती. तोपर्यंत चळवळ सुरू झाली होती अमरावतीमध्ये 25 पासून. म्हणजे 1925ला पहिला अर्ज दिला होता. इथं महादेव गोविंद मेश्राम नावाचा माणूस होता, त्यांनी एक अर्ज दिला होता की आम्हाला मंदिरात प्रवेश द्या म्हणून, म्हणजे अंबादेवीच्या मंदिरामध्ये अमरावतीच्या आम्हाला प्रवेश वगैरे द्या, दर्शन घेऊ द्या वगैरे वगैरे, अशा प्रकारची ते. आणि मग ते चळवळ वाढत गेली. म्हणजे पहिल्यांदा 26ला मग एक अर्ज त्यांनी ट्रस्टींकडे दिला. मग ट्रस्टीनं काही त्या अर्जाकडे लक्ष दिलं नाही. पुन्हा एक बैठक झाली. मग इथले जे कार्यकर्ते होते, गणेशाकाजी गवई होते, एस.जी. नाईक होते, म्हणजे संपतराव गणपतराव नाईक असे होते, चांगल्या म्हणजे सामाजिक चळवळीमध्ये होते. गणेशाकाजी गवई पण चळवळीमध्ये होते. त्यानंतर हे आणि ब्राह्मणेतर पक्ष तेव्हा म्हणजे 22 पासून जवळपास सुरू, राजर्षी शाहूच्या म्हणजे मृत्यूनंतर, म्हणजे इकडे 1922 नंतर हा ब्राह्मणेतर पक्षाची चळवळ सुरू झाली. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते, अमृतराव वकील होते, चौबळ वकील होते, अमृतकर होते, म्हणजे इथले मोर्शीचे होते, चव्हाण होते, बागवे होते, हे सगळे बहिष्कृत, तिडके होते. हे सर्व जे होते हे सर्व त्या पक्षामध्ये. ते आणि हे गणेश आगाजी वगैरे यांनी मग हे सुरू केली. पहिला अर्ज केला की म्हणजे पंच कमिटी, अंबादेवीच्या पंच कमिटी, त्या पंच कमिटी अर्ज.
त्यांची उत्तर आली का इतक्या दिवसाची ही आपली बंद आहे, म्हणजे काय म्हणू त्याला आपण, परंपरा म्हणली, परंपरा बंद आहे ना, आता रूढी बांधल्या गेली. रूढी बांधल्या गेली. एकदम आम्ही सुरू केली तर लोक काय म्हणतील, लोकं काय त्यांचाही प्रश्न काही वाईट होता असं नाही, नाही. लोक काय म्हणतील एकदम बरोबर आहे. तुम्हाला. त्याच्यामुळे त्यांनी काही त्याला रिस्पॉन्स, पण ते आंदोलन सुरू राहिलं दुस्पत सुरूच हा. होती. आणि बाबासाहेब आंबेडकर येण्याच्या पूर्वी ऑगस्ट, म्हणजे तुम्हाला सांगतो ऑगस्ट 27 मध्ये स्फुटलेखन लिहिलं बहिष्कृत भारतात याच्यावर. या विषय म्हणजे ते आले तर तिकडे नोव्हेंबर 27ला 1927 ला, पण 2 स्फुटलेखन लिहिलंय त्यांनी. त्यांच्या बाबासाहेब लिहिले. बाबासाहेबांचं बहिष्कृत भारत काढलं होतं त्यांनी. हो. त्या बहिष्कृत भारतामध्ये आजकालचे प्रश्न या नावाचं स्फुट निघत होतं. त्याला आज आपण स्तंभलेख म्हणू, म्हणजे आजच्या कॉलमला त्याच्यात लिहित होते ते बाबासाहेब आंबेडकर. पण त्यांनी या विषयावर प्रकाश टाकला येण्यापूर्वीच. येण्यापूर्वीच भूमिका स्पष्ट सांगितली हे आहे म्हणून. आणि इथले मग बागवे असतील, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असतील, गणेश आकाजी गवळी असतील, एस.जी. नाईक असेल, चव्हाण म्हणून एक होते, के.बी. देशमुख होते. के.बी. देशमुख म्हणजे काशीराव देशमुख म्हणतात त्यांनी, क्षत्रियांचा इतिहास एक पुस्तक लिहिलं होतं त्यांनी. हे सर्व, आणि हे सर्व म्हणजे बहिष्कृत समाजातील मंडळी यांनी पुन्हा एक सभा घेतली. आणि सभा घेतल्यावर सांगितलं की आम्हाला मंदिरात प्रवेश करता आम्ही सत्याग्रह करतोय. याच्यावर त्याला पण पंच कमिटीनं सांगितलं की विचार करू आम्ही, असं एकदम नाही का वहिवाट म्हणा, वहिवाट हा शब्द आहे, परंपरा म्हणजे वहिवाट हा शब्द आहे, एकदम बंद करता येत नाही. मग त्याच्याविषयी खूप सभा होत गेल्या. आणि मग पंजाबराव देशमुख वगैरे, हे चौबड साहेब, बॅरिस्टर तिडके वगैरे, हे सर्व लोक, गणेश आकाजी गवळी, हे मग अचलपूर, चांदूर बाजार, ह्या सर्व ठिकाणी प्रचार केला की आपल्याला आता सत्याग्रह करायचा. अंबादेवी सामाजिक वातावरणच होतं. वातावरण आपल्याला आता बरोबर चळवळीचं वातावरण सुरू झालं होतं. सत्याग्रह करायचा आहे. त्याच्यासाठी मोठ्या सभा पण झाल्या, नेहरू मैदान वगैरे मध्ये सभा झाल्या त्यांच्या मोठमोठ्या, की आपण आता. कोणत्या पक्षातर्फे हे सगळं करत होते ती चळवळ? नाही, पक्ष नाही, ते बहिष्कृत याच्यावर असं पार्टी नव्हती, पक्ष वगैरे पक्षच नव्हता त्यावेळेस. राजकीय सामाजिक आंदोलन होतं ते, पक्ष वगैरे नव्हता तो. सामाजिक आंदोलनाचा तो भाग होता, हे सर्व लोक. आणि मग त्यात त्यांनी हे केलं की नाही आता तुम्ही आहे ना, आम्ही 15 नोव्हेंबर 27 पासून 1927 पासून आम्ही आता सत्याग्रह करणार आहोत, अशा प्रकारचं नोटीस दिली. त्याचाही काय आता म्हणजे मग मध्येच एक त्याच्यात तोडगा काढला बॅरिस्टर बागवेंनी. ते असं म्हणाले की मग असं करू ना आपण की एक कठड बांधायचा अंबादेवीच्या मंदिरात, त्या कठड्याच्या आतमध्ये पुजारी राहतील, पुरोहित राहतील, आणि दिवसातला असा एक वेळ आपण रिझर्व करू की त्यावेळेस अस्पृश्य येतील, म्हणजे बहिष्कृत येतील, आणि बाकी हिंदू वगैरे. याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी तिकडे स्फुटलेखन लिहिलं. असं अचानक ते समानतेचा मार्ग, समतेचा मार्ग, काही सर्वांना समान. बिलकुल. आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं की आता बाबासाहेब आंबेडकरांना आपण इन्व्हाइट केलं पाहिजे, आमंत्रित केलं पाहिजे. एवढा मोठा माणूस बॅरिस्टर होऊन आला, काय PhD होऊन आला, कोलंबियातून शिकून आला, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिकून, म्हणून त्यांनी आमंत्रित केलं की आम्ही 13 आणि 14 नोव्हेंबर 1927 ला आम्ही इथे एक सभा घेतोय. त्याच्या 22 पासून सुरू झालेलं आंदोलन 27 प्रत्यक्ष बाबासाहेब त्यापूर्वी दोनदा ते लेख लिहिले त्यांनी. अंबादेवीच्या याच्यावर किती मोठा संघर्ष करावा लागतो, किती मोठा संघर्ष करावा लागतो. आणि मग ते 13 नोव्हेंबर 1927 ला आले, बडनेराला आले. रेल्वे स्टेशनवर आले बडनेराच्या. तिथून मग गणेश आकाजी गवळी वगैरे त्यांना घेऊन आले, स्वागत केलं त्यांचं. तिथून मग अमरावतीच्या स्टेशनवर आले. इथं पण लोकांनी, खूप लोक त्यांच्या स्वागतासाठी होते, सर्व लोक. आणि इथून मग 1:30-2 वाजता ते रेल्वे आली असून इथून ते इंद्रभुवन थिएटरला गेले, अंबागेटच्या आतमध्ये, सराफाच्या तिकडे जे जवळ आहे इंद्रभुवन सगळे नाटक जवळपास. वीरवामनराव जोशी एकच थिएटर होतं, म्हणजे हे सर्व थिएटर व्हायचे. वीरवामनराव जोशी, रणधुंबी वगैरे, तेच एक अमरावती थिएटर होतं. जुनी अमरावती, तेव्हा 27 ची अमरावती, म्हणजे अमरावती अंबागेटच्या बाहेरची नव्हतीच. मी मोठ्या यानं म्हणजे उत्सुकतेनं पाहायला गेलो हे इंद्रभुवन. टिनाचं वगैरे असं ते हॉल होतं. नाही, तिथं हॉल लोक मग भाड्याने दिलं होतं ते, बऱ्याच लोक तिथं भाडेकरू राहत होते. तर तिथं माझा एक एम्प्लॉई राहत होता. तर त्याला म्हटलं तुझं घर कुठं आहे? म्हणे सर तिथंच आहे.
हा. म्हणून मी पाहायला गेलो. इच्छा आपली की हा, कसं काय बाबासाहेबाचा त्या स्पर्श- काळातलं ते एक या सभागृह या होतं. मातीला बाबासाहेब स्पर्श झाला इंद्रप्रस्थ तिथं आले थिएटरमध्ये. होते हा, तिथं आले होते. आणि त्याच्यामुळे तिथं मग सभा झाली. हम्म. त्या सभेमध्ये पंजाबराव भाऊसाहेबांनी भाषण केलं, प्रास्ताविक वगैरे केलं. हम्म. आणि या सभेचं अध्यक्षपद बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलं. ते थांबले इथं, म्हणजे मुक्काम केला त्यांनी. दुसऱ्या दिवशी त्यांना ते के.बी. देशमुख आणि चव्हाण साहेबांनी पान सुपारीचा वगैरे त्यावेळेस पान सुपारीचे कार्यक्रम बाबासाहेब मुक्काम झाला अमरावती. हा, पान सुपारीचे कार्यक्रम होत. लोकमान्य टिळक पण इथे यायचे, त्यांचे पान सुपारीचे कार्यक्रम व्हायचे. म्हणजे तुम्ही जर अमरावती शहराचा इतिहास पाहायला बरोबर आहे. गेलो तेव्हा ही हा, पानपुडा हा पद्धत होती पानपुडा आपल्याकडे. पद्धत होती. लोकांना असा सन्मान आणायचं, हा. चहा पाजायचा, हा, काय ते एका सन्मान. खोपी घालायचं आणि पान द्यायचं. ते सन्मानाची. Yes. आणि त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी मग बाबासाहेबांनी तिथं भाषण केलं. हम्म. चांगलं भाषण केलं बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांनी सांगितलं आम्ही हिंदू धर्माचाच भाग आहे. तेव्हा म्हणे. ठीक आहे, हा, उच्चवर्णीयांची काही हे तुमची मालमत्ता नाही. खूप बरं. चांगले तत्वज्ञानात्मक त्यांनी हे केलं याच्यामध्ये. जसं वशिष्ठानं हिंदू धर्मासाठी काम केलं, कृष्णानं हिंदू धर्मासाठी बिलकुल, काम बिलकुल. केलं. ह्या लोकांनी सगळे प्रबोधक जे झाले. असं काम केलं त्यांनी. तसं वाल्मिकीनं पण केलं, हो. रोहिदासनं पण केलं. बिलकुल. म्हणजे असं असं ते सांगितले. आणि त्याच्यामुळे हिंदू धर्म आम्ही पण हिंदूच आहोत. आणि आम्हीच हिंदू असल्यामुळं आम्हाला तो काय त्याचा विधिवत अधिकार आहे. हिंदू असं मानलं. हा, हिंदुत्व काही असा- असा युक्तिवाद मानला गेला. एकट्याची आम्ही हिंदू आहे ना. हम्म. मग हिंदू आहे तर आम्हालाही मंदिरात जाण्याचा हे आहे, म्हणजे अधिकार आहे. तो बरोबर. तुम्ही दिला पाहिजे. अशा प्रकारचं म्हणजे त्यांनी भाषण केलं बाबासाहेब. खूप सुंदर भाषण केलं. म्हणजे त्याचा मतितार्थ असा आहे असं बरोबर. की आम्हाला पण तुम्ही ते दिलं पाहिजे. आणि ह्या आंदोलनाचे परिणाम तिकडे पंचकमिटीला माहीतच होते ना. हो. पंचकमिटीला माहीत होते. 15 नोव्हेंबर पासून आंदोलनाची तारीख ठरली होती. हम्म. तर तेव्हा दादासाहेब खापर्डे वगैरे हे जे होते समजदार लोक होते. म्हणजे बरोबर आहे. हा, म्हणजे त्यांनाही काही हे माहित नव्हतं असं नव्हतं. लोक भावना सांभाळणंही होतं. बरोबर. आणि दोन्ही इकडे दोन्ही या बाजू होत्या दोन्ही त्याला. बाजूच्या भावना सांभाळणं. तर मग त्यांनी तडजोड केली. तडजोडीचा एखादा फॉर्म्युला त्यांनी काढला की काय कसं करायचं. पहिला तडजोड तर जमली नाही. हम्म. मग शिवाजीराव पटवर्धन पण होते. दाजी साहेब. हा, दाजी साहेब. डॉक्टर भोजराज पण होते. हम्म. म्हणजे असे पण लोक ते त्या सभेला आले होते. हम्म. हा, शिवाजीराव पटवर्धन वगैरे. पटवर्धन असं म्हणाले की मी थोडंसं बोलतो दादासाहेबा वगैरेशी. एकदम आंदोलन करण्यापेक्षा आपण समोपचारानं हा प्रश्न मिटते काय असं वगैरे पाहू, अशी त्या ठिकाणी चर्चा झाली. मग गणेश हाकाजी गवईजवळ पत्र दिलं दादासाहेब खापर्डेनं हम्म. की काही दिवस थांबा हम्म. आणि सत्याग्रह काही करू नका. आपण पुढे मी पंच कमिटीशी वगैरे बोलतो. तेही होते त्या पंच कमिटीमध्ये. आणि मग आपण काहीतरी याच्यावर तोडगा काढू असं बाबासाहेब आंबेडकरांनी. तो सत्याग्रह काही झाला नाही. म्हणजे जो 15 नोव्हेंबर 27 पासून सत्याग्रह तो होणार, नियोजित तारखेला झाला नाही. त्याच वेळी काय झालं, त्यांचे मोठे बंधू जे होते बाबासाहेब आंबेडकरचे, बाळाराम, हम्म. ते इकडे आले. हम्म. आणि त्यांना तार आली हो. की तुमचे मोठे बंधू वारले. ते पण द्यावं तेव्हा असं हा इलाज नव्हता म्हणजे हा. जाणं वगैरे. नंतर त्यांनी बहिष्कृत भारतामध्ये श्रद्धांजली वाहिली हम्म. त्या लोकांनी. पण ते इथंच होते, पण ते गेले नाही. त्यांना तार वाचली आणि कंटिन्यू केलं त्यांनी भाषण परिषद. हा, कंटिन्यू केलं. सख्खा भाऊ गेलेला. सक्का भाऊ गेला पण मोठा. सामाजिक कार्य, हा, समाजासाठी सामाजिक लढले ना ते. त्याच्यामुळे असा तो अंबादेवीच्या मंदिराचा मग सत्याग्रह झाला. काही दिवसानंतर ते अंबादेवीचं मंदिर खुलं मग, झालं. हा, खुलं गेलं. खापर्डे साहेबांनीच, दादासाहेब खापर्डेंनी केलं. अनेक त्यांच्या त्या सर्व हा. पंच कमिटीनं केलं. कोणी म्हणतात की 15 दिवसातच ते मंदिर ओपन झालं. जनभावना लक्षात आली. जनभावना. पण एक संदर्भ असा आहे की ते 32 मध्ये झालं. पुढे मग- 5 हा, वर्षांनी. कारण त्याच्या आधी खूप प्रयत्न झाले. हम्म. म्हणजे आपल्याला जाऊ देत नाही. तर वलगावचा एक कोणीतरी बहिष्कृत माणूस गेला, हम्म. त्याचं नाव पण आहे. हम्म. आणि तो गेला आणि त्यानं मग त्याला त्याच्यावर खटला भरला, तू गेला कसा वगैरे म्हणून. एक नागपूरचा म्हणून झाला, तो पण आज अंबादेवीच्या इकडे 100 वर्षांनी याच्याकडे बघितलं हा. तर खरं म्हणजे सगळे भगवंताला भेटायला चालले होते. हो, आज किती संदर्भ बदलले बघा. correct. म्हणजे 100 वर्षांनी आपण कसा विचार करतो कसा आता, विचार करतो आणि तेव्हा त्यासाठी लढावं लागलं. लढावं लागलं. आज भगवंताच्या दर्शनासाठी जायला कोणाला मोकळा आहे, कोणालाही मोकळं आणि तेव्हा जायसाठी लढाई करावं लागली. जाण्यासाठी लढाई. सामाजिक किती तो परिवर्तन झालं. समतेचा संघर्ष होता. किती परिवर्तनाची गरज झाली. तो समतेचा संघर्ष आज होता. मागं वळून पाहिलं तर 100 वर्षापूर्वी असं होतं, असं होतं. विचारही करू शकत नाही आपण. पण हे सगळं बाबासाहेबांनी बाबा, दिलं. हा. पुढे आपल्याला हे बघायचंय की बाबासाहेबांनी राजकीय पक्ष स्थापन केला. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यानंतर अनेक घडामोडी झाल्या. हा.
त्या सांगा. सायमन कमिशन पण आलं, हो. ते 1928ला आलं. बाबासाहेब आंबेडकर नुकतेच नॉमिनेटेड MLC झाले होते, हो. मुंबई प्रांताच्या असेंब्लीमध्ये होते हम्म. बाबासाहेब आंबेडकर. सायमन कमिशनवर इथले जेवढे राजकीय पक्ष होते त्यावेळी, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस, राष्ट्रीय सभा वगैरे, त्यांनी बहिष्कार टाकला. हम्म. का बहिष्कार टाकला? बहिष्कार याच्यासाठी टाकला की त्याच्यात एकही इंडियन नाही. हम्म. म्हणजे आम्हाला कोणालाच घेतलं नाही त्या आयोगावर. तुम्ही सर जॉन सायमनच्या कमिशनवर, ते अध्यक्ष आणि बाकीचे तुमचे सर्व इंग्रज आहे, बरोबर. यासाठी बहिष्कार टाकला. पण बाबासाहेबांना बहिष्कार टाकला नाही, कारण ते असेंब्लीमध्ये होते, हम्म. नुकतेच झाले होते, आमदार झाले होते ते. म्हणजे 26 डिसेंबरला त्यांना नॉमिनेट केलं. तर त्यांचा शपथविधी फेब्रुवारी 27ला झाला हम्म. आणि 24 फेब्रुवारीला अंदाजपत्रकावर भाषण केलं. इतके बाबासाहेब आंबेडकर विद्वानच होते, हा प्रज्ञावंतच होते, म्हणून त्यांना प्रज्ञा सूर्य म्हणतो आपण. हा. मग सायमन कमिशनला बाबासाहेब आंबेडकर मला साक्ष द्यायसाठी गेले. आणि ते राजकीय प्रतिनिधित्व देण्याची, देशाला स्वातंत्र्य देण्याचं, राज्यघटना देण्याचं ते कमिशन होतं, की तुम्हाला काय पाहिजे आहे. बरोबर आहे. मग अभ्यास करायचा बाबासाहेब आंबेडकर. त्यावेळी त्यांनी तारपोरवाला बुक स्टॉलमधून, त्यांचे एक मित्र होते वाडियात, त्यांना घेऊन गेले. त्यांच्याजवळचे काही पैसे, 850 रुपयाचे पुस्तक घेतले त्या काळामध्ये. 15 दिवस अभ्यास केला बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांचे जे दामोदर हॉल होता, त्या दामोदर हॉलमध्ये ते बसत. मग लोक भेटायला यायचे ना, चळवळ पुढे पुढे जात होती. मग बाबासाहेब आंबेडकर प्रसिद्ध झाले होते. कोणीतरी आहे आपला एक शास्ता, आपल्या जीवनात परिवर्तन करणारा. तर मग त्यांना वाटलं अशानं अभ्यास नाही होणार, सायमन तर येईल. तर त्यांनी काय केलं, तिथं जे होते एक मडके बुवा म्हणत होते त्यांना, जाधव होते ते, पण त्यांना सांगितलं की तुम्ही बाहेरून कुलूप लावा आणि मला जेव्हा चहा लागेल तर खिडकीतून देत जा. असा अभ्यास करून गेला. म्हणजे किती अभ्यास करत होते. लोक भेटायला 15 दिवस, 2 आठवडे. त्याच वेळेस ते लॉ कॉलेजला प्राध्यापक होते, गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला, बाबासाहेब आंबेडकर तिथं. म्हणजे सिडने आमला होते तसे लॉ कॉलेज. विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला. जोयकिम अल्वा, म्हणजे जोयकिम अल्वा आणि युसुफ मेहर अली, हे दोन्ही फेमस झाले पुढे, पण याने बहिष्कार टाकला बाबासाहेब आंबेडकर. ते सर्व देश म्हणतो की सायमन समोर जाऊ नका, तुम्ही चालले म्हणजे काय, आमचे प्राध्यापक एवढे हुशार प्राध्यापक आहे आणि तुम्ही त्यांना त्यांच्या समोर जाता सायमनला साक्ष द्यायला वगैरे. तर विद्यार्थ्यांना हे आला की बस देश म्हणते ताई म्हणते. पुढे त्यांनी खूप चांगलं लिहिलं बाबासाहेबांशी. म्हणजे त्या वेळेसच्या प्रसंगात, त्या वेळेच्या त्यांना असं वाटलं ती एकच बाजू माहिती होती. हे मार्गारेट अल्वा होती ना, तिचे ते सासरे होते, ते पुढे खासदार झाले. जोयकिम अल्वा संदर्भ असतो. आणि युसुफ मेहरलीच्या नावानं एक रोड आहे मुंबईला, आणि तो सोशलिस्टांच्या ह्याच्यात गेला. तो पुढे महापूर वगैरे झाला. म्हणजे ह्या 2 विद्यार्थी. तर असा तो बाबासाहेब आंबेडकरांचा तो प्रवास आहे. बहिष्कृती भारत त्यांनी पाक्षिक काढलं. ते 2 वर्ष चालवलं बाबासाहेब आंबेडकर. पहिल्या वर्षात 70 स्फुटलेख लिहिले आणि दुसऱ्या वर्षात 75 स्फुट. इतक्या दगदगीतून ते एकटेच संपादक होते. काय गंमत आहे ना. म्हणजे कोणी एकटेच बाबासाहेब ते सर्व एवढा प्रवास करायचे, चळवळी चालवायचे, लोकांना भेटायचे, लिखाणी करायचे, अभ्यासही करायचे. म्हणजे सायमन कमिशन मध्ये निवेदन अत्यंत क्रांतिकारक निवेदन आहे. त्यांनी असं निवेदन दिलं की आम्ही काय आता हिंदूंचा पार्ट नाही, डिप्लोमसी याला आपण काय म्हणू, आपण स्ट्रॅटेजी, मुत्सद्दीपणा, की पुन्हा हे आपल्याला स्वातंत्र्याचा एक हप्ता देणार आहे. आणि स्वातंत्र्याचा हप्ता दिल्यामुळे इथल्या 2 मायनॉरिटीजला त्यांनी प्रतिनिधित्व दिलं होतं त्यांच्या लोकसंख्येनुसार. बरोबर. साऊथ बरो कमिशन समोर पण बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलं होतं की आम्ही हिंदू नाही, कन्सिडर करू नका हिंदू म्हणून आम्हाला, आम्ही मायनॉरिटीज आहे, ज्या मायनॉरिटीला जसं प्रतिनिधित्व दिलं तसं आम्हाला द्या. करेक्ट. आता ते मायनॉरिटीज आपल्या देशातले त्यांना दिलं होतं इंग्रजांनी. बरोबर आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणले की आम्ही काही हिंदूचा पार्ट नाही. बरोबर. कारण आम्हाला मंदिरात पण जाता येत नाही, डिप्लोमसी होती ते, आणि म्हणून आम्हाला द्या आमच्या संख्येनुसार. त्यासाठी त्यांनी आकडेवारी कलेक्ट केली. मुंबई प्रांतात किती लोकसंख्या आहे, मग त्यात बहिष्कृतांची किती लोकसंख्या आहे, मग किती पर्सेंटेज आम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे. तर मुंबई प्रांताच्या असेंब्ली 9 जागा मागितल्या त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी.
त्याच्यामुळे आम्हाला संपूर्ण स्वराज्य द्या असं पण म्हटलं. हम्म. नुसतं असंच नाही म्हटलं का बहिष्कृतांचे आम्हाला सर्वांना. देशाला स्वातंत्र्य पाहिजे. हा स्वातंत्र्य. आणि खूप लोक बहुजन लोक अन्याय अत्याचार करतात आमच्यावर. काही संरक्षक कायदे तर करा हम्म. आमच्यासाठी, आम्हाला प्रोटेक्शनसाठी. म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्टचा प्रारंभ तिथं आहे, तिथं आहे. म्हणजे 1928 मध्ये आहे. काही कायदे करा असे की ह्याच्याबद्दल. म्हणजे असं बाबासाहेब आंबेडकर बरोबर आहे. आणि पोलीस स्टेशनमध्ये, लष्करामध्ये, आरमारामध्ये काही आमचे लोक घ्या असं पण बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि मग पुन्हा पॅक झालं वगैरे, गोलमेज परिषदा झाल्या, तिथं बाबासाहेब आंबेडकर गेले. तिथं त्यांचा जो संघर्ष झाला बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गांधीजीचा दुसऱ्या गोलमेज, पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बरोबर. गेलं नव्हतं काँग्रेसचं. मग पुन्हा पॅक झाला, पुन्हा म्हणजे पुणे करार झाला बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजीमध्ये आणि सर्व काँग्रेसच्या लीडरमध्ये. म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय वगैरे हे सर्व, राजेंद्र प्रसाद हे सर्व आले होते त्या. बरोबर आहे. आणि त्यांना जे अधिकार मिळाले बाबासाहेब आंबेडकर आणि याला, म्हणजे पुण्या पॅकनं जे अधिकार मिळाले, तो स्वतंत्र मतदारसंघ नाही मिळाला, पण संयुक्त मतदारसंघ मिळाला. आणि खूप जागा मिळाल्या, 148 जागा आमदार भारतात, म्हणजे या प्रांतामध्ये 148 तुमचे आमदार होतील असं रिप्रेझेंट. आणि सेंट्रलमध्ये सुद्धा असं ते पॅक्ट होता. पण तो पॅक्ट कायदा नाही ना. बरोबर आहे. करार हा कायदा नसतो. बरोबर आहे. करार त्यांच्या सह्या आपल्या सह्या असा होता. पण 1935 ला आहे ना लॉ झाला, कायदा झाला. 1935 चा ऍक्ट आला आणि त्या ऍक्टवर रॉयल घराण्याची सही झाली आणि मग तो पार्लमेंटमध्ये येतो. इंग्लंडमध्ये आपल्या इथं पार्लमेंटमध्ये पहिले येते आणि प्रेसिडेंटकडे नंतर. तिकडे पहिले वेगळी पद्धत. म्हणजे राणीला मान्य असला पाहिजे, सन्मान, राजेशाही, त्यांना मान्य असला पाहिजे, त्यांचा तो मान असला. हे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं की आता तो कायदा येणार आहे, कायदा येणार म्हणजे रिप्रेझेंटेशन, लिमिटेड मताधिकार. बाबासाहेबांची पहिल्यापासून मागणी होती की लिमिटेड नका ठेवू मताधिकार, म्हणजे प्रौढ मताधिकार द्या. 21 वेळ लिमिटेड मताधिकार होता. कोणाला होता मत देण्याचा अधिकार त्यावेळी? त्यावेळी मत देण्याचा टॅक्सपेअर, शेतसारा भरणारे, जमीनदार आणि शिकलेलं, ह्या तीनच लोकांना मतदार. बाबासाहेब म्हणाले की हे नाही, शिकले असो किंवा नसो, टॅक्सपेअर असो किंवा नसो, जमीनदार सर्वांना 21 वर्षाच्या वर जे लोक असतील त्यांना प्रौढ मताधिकार द्या, असं बाबासाहेबांची डिमांड होती. ते नाही झाली 35च्या कायद्यानं, लिमिटेडच मताधिकार आला. पण बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली 1936 नाही 35 13 ऑक्टोबर 1935. याच्या मागची पण डिप्लोमसी लक्षात घेतली पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की आता तिकडे कायदा येणार आहे म्हणजे इलेक्शन होणार आहे आणि इलेक्शन होणार मग आपण सेपरेट राहू. बरोबर. म्हणजे आपण मायनॉरिटीचा भाग आहे आणि मायनॉरिटीचा भाग असल्यामुळे ते डिप्लोमसी होती. त्यांनी 13 ऑक्टोबर 35 ला आम्ही धर्मांतर करणार. केलं नाही, घोषणा केली की आता आम्ही. तेच वाक्य बाबासाहेबांचं आलं ना, मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदूला त्याच वेळेस असे 2-3 ठराव त्यांनी त्या ठिकाणी पास केले होते. तेव्हाची आहे ती, तेव्हाची आहे, येवलेची. येवले या ठिकाणी ते परिषद झाली, त्या येवलेची ते परिषद आहे. आणि त्या परिषदेनंतर मग वातावरण बदललं. म्हणजे महाराष्ट्राचं वातावरण बदललं, देशाचं वातावरण बदललं. महात्मा गांधीच्या त्या उपोषण केल्यामुळे, त्यांच्या स्वतंत्र मतदान, त्या उपोषणाच्या वेळी जे ताणल्या गेलं त्याच्यामुळे भारतभर बाबासाहेब फेमस झाले. एवढे मोठे महात्मा गांधी देशाचे लीडर आणि ते तिकडे उपोषणाला बसले आणि बाबासाहेब ऐकत नाही, म्हणजे असं ताणलं. पण अस्पृश्यता शिथिल झाली. जे लोक मंदिरात जाऊ देत नव्हते ते म्हणाले या मंदिरामध्ये या, म्हणजे असं ते. त्याच्यामुळे मग ते पहिलं निवडणूक 1937 लगेच धर्मांतराच्या घोषणेनंतर 37ची निवडणूक झाली. 1937 तिथं मग बाबासाहेब आंबेडकरांनी लगेच स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. 36 ला पहिला राजकीय पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष 1936. आणि अमरावतीमध्ये मग उमेदवारी दिली. कोणाकोणाला दिली तेव्हा उमेदवारी? म्हणजे इकडे उमेदवारी ब्राह्मणेतर पक्षाचे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते, यांना दिली. त्यांना अमरावती तहसील मतदार संघ जो होता त्याची असं नाव होतं मतदारसंघ. विमलाबाई देशमुखला
अकोला अमरावती स्त्री मतदारसंघ होता. अच्छा, असा होता. त्याच्यातून अचलपूर आणि मेडगाव असा एक त्याच्यात चोबडला त्यांनी तिकीट, म्हणजे हे सर्व बहुजन समाजाचे काही लोक बरोबर. आणि काही हे लोक म्हणजे बहिष्कृत लोक, बहिष्कृत, सर्व विदर्भात ब्राह्मणोत्तर आणि बहिष्कृत हा या वर्गाला या वर्गाला काय तिकडे पण दिली, म्हणजे पूर्व विदर्भामध्ये हा. आणि आपल्याकडे त्याच्यामध्ये तेव्हा भाऊ वेगळेच मतदारसंघ हा होते. वेगळे मतदार. खरं म्हणजे अकोला किती जवळ वाटतं या मतदारसंघामुळे. अमरावती अकोला स्त्री मतदारसंघ हा स्त्री मतदारसंघ असं असं त्याचं सूत्र होतं. त्याच्यामुळे. तर त्यामुळे 1937 पण मुंबई प्रांतामध्ये 16 आमदार निवडून आले तेव्हा बाळासाहेब मजूर पक्षाचे. स्वतंत्र. इकडे आपल्याकडे वराडात एकच मतदारसंघात निवडून आला एक कॅन्डिडेट डी.के. भगत म्हणून होते, दारव्हा यवतमाळ पण मतदार. या सगळ्यांना उमेदवारी दिल्यामुळे बाबासाहेबांचा विचार लोकांपर्यंत पोहोचला, चार- समतेचा विचार पोहोचला. हो म्हणजे प्रचार हे त्यांनी सामाजिक चळवळ सुरू केली, ती आता राजकीय झाली आणि राजकीय होऊन पुन्हा ती सामाजिक झाली. नाव पक्ष मजूर पक्ष. त्या इलेक्शनच्या आधी पुन्हा बाबासाहेब आंबेडकर अमरावतीत आले दुसऱ्यांदा. म्हणजे ते फार महत्वाचा प्रसंग आहे, तो सांगा ना. 13-14 नोव्हेंबर 1927 ला आले, हा. पण ते 4 मे 1936 ला पुन्हा आले इलेक्शनच्या आधी. अच्छा, 9 वर्षांनी. 9 वर्षांनी 8-9 वर्षांनी ते पहिल्यांदा वर्धेला आले. वर्धेला महात्मा गांधीशी त्यांची चर्चा झाली, कारण त्यांनी धर्मांतराची घोषणा केली म्हणून वातावरण थोडंसं हे झालं होतं ना. पूर्ण हिंदू धर्मातून कोणीतरी जाणार आहे जाणार आहे. माणूस. ते सेवाग्रामला तिथं जमनालाल बजाज वगैरे भेटले त्यांना, म्हणजे चांगलं डिस्कशन झालं. जमनालाल बजाज मंदिरात घेऊन गेले त्यांना, तिथल्या लक्ष्मी मंदिर आहे त्यांचं वर्धेत आजही आहे. त्याचा संदर्भ बाबासाहेब आंबेडकर, मी गेलो होतो तिथून ते नागपूरला गेले. म्हणजे नागपूरला पण त्यांची सभा झाली तिथं, म्हणजे 3 मे 1936 ला. तिथं भाऊसाहेब पंजाबराव देशमुख गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अमरावतीत पण. त्यांनी आग्रह केला की अमरावतीला पण. त्याच्यामुळे ते तिथले ते जी.पी. मेश्राम होते, तिथल्या नगर परिषदेचे कॉर्पोरेशनचे सचिव होते, त्यांच्यासोबत ते आणि भाऊसाहेबांसोबत ते अमरावतीला आले. आणि त्याच्यामुळे 4 मे 1936 ला नेकोलेट पार्क, त्यावेळेस म्हणजे आता तर नेहरू मैदान. नेकोलेट पार्क असं नाव होतं त्यावेळेस, नेकोलेट पार्क नाव होतं नेहरू मैदानचं. शिवाजी मैदान पण म्हणायचं त्याला. हो. म्हणजे 3 नावं सांगितली लोकांना. आता नेहरू मैदान एवढंच माहित आहे. नेकोलेट पार्क होतं इंग्रजांच्या काळात. त्या नेकोलेट पार्क मध्ये मोठी सभा झाली. बाबासाहेब आंबेडकर खूप लोक होते त्याच्यामध्ये. त्याची मिरवणूक पण निघाली, म्हणजे इथून त्या याच्यापर्यंत नेकोलेट पार्क पर्यंत खूप लोकांनी त्यांचं स्वागत वगैरे केलं. आणि ते 13-14 नोव्हेंबर 1927 ला जे भाषण केलं त्याच्यात डिफरंट हे भाषण होतं. मोठा काळ निघून गेला. बाबासाहेबांचं कामही मोठं झालं होतं, नाव मोठं झालं होतं, समाजाचे संदर्भही बरंच बदलत चालले होते. ते म्हणाले की ज्या धर्मात प्रेम नाही, समता नाही, आपुलकी नाही, त्या धर्मात काय राहायचं आता आपल्याला. कारण आता घोषणा केली होती त्यांनी धर्मांतराची घोषणा केली होती. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर असे दुसऱ्यांदा खरं म्हणजे बाबासाहेबांनी घोषणा केली आणि त्यानंतर खूप वर्षानंतर धर्मांतर झालं. खूप वर्षांनी आणि धर्मांतर झालं नागपूरला. दीक्षाभूमीवर त्यांनी दीक्षा दिली, तेव्हा अमरावतीतून कोण गेलं होतं? अमरावतीला जेव्हा दीक्षा दिली तेव्हा तोपर्यंत शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन झालं होतं. तो पण झालं होतं. मजूर पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष हा राजकीय. दुसरं महायुद्ध सुरू झालं. मग 39 ला ते सर्व जे मंत्रिमंडळ तयार झाले होते ते पण बरखास्त झाले, कारण 39 ला युद्ध सुरू झालं. ते 45 पर्यंत चाललं. पण 42 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन. करेक्ट. त्याची पण एक हिस्ट्री आहे. ते क्रिप्स मिशन आलं होतं, स्टॅफर्ड क्रिप्स. तिथं बाबासाहेब गेले, ते म्हणे तुम्ही कोणाचे प्रश्न मांडायला आले? स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजे मजुरांचे प्रश्न मांडायला आले की तुमच्या बहिष्कृतांचे प्रश्न मांडायला आले? मी तुमचे बहिष्कृतांचे एक तर मजुरांचे मांडा, म्हणजे असा ते. पण बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं की माझ्या लोकांच्या जीवनामध्ये मला तर आनंद फुलवायचा आहे, त्यांचे प्रश्न मांडले पाहिजे. ते मजुरी आहे त्याच्यात, ते मजूर पण आहे. आणि म्हणून त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन केलं. नाही, 1942 मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन. त्याचे पण पुढे इलेक्शन झाले. म्हणजे युद्ध संपल्याबरोबर, महायुद्ध संपल्याबरोबर पुन्हा असेंब्लीचे इलेक्शन झाले, कारण तिकडे ऍटली आले. ते ऍटली म्हणाले की आता आम्हाला राहायचं नाही तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य द्यायचं आहे. बरोबर. तुम्हाला आता आम्हाला स्वातंत्र्य द्यायचं आहे. चर्चिलचा पराभव झाला होता तिथले मजूर पक्षात सरकार.
ते म्हणे की आम्हा तुम्ही तुमची घटना वगैरे असं काहीतरी करा. मग त्यांनी एक फॉर्म्युला दिला की म्हणजे मग संविधान कसं तयार करणार तुम्ही. बरोबर. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या, म्हणजे आमदारकीच्या देशांतर्गत निवडणुका, असेंब्लीच्या. आणि मग हे असेंब्लीचे आमदार जे निवडून आलेले आमदार हे एकल संक्रमण पद्धती म्हणजे राष्ट्रपती जसं इलेक्शन हम्म. त्या प्रिफरन्शियल व्होटनं मग हे संविधान सभेत लोक पाठवतील. अशी व्यवस्था दिली. अशी व्यवस्था दिली त्यांनी. आणि ओके. त्याच्यामुळे मग भाऊसाहेब पंजाबराव देशमुख संविधान सभेत गेले, बाबासाहेब आंबेडकर तिकडून गेले, कारण इकडे त्यांचे उमेदवार निवडून नाही आले होते. बरोबर आहे. हा, पण भाऊसाहेबांचे सेंट्रल मध्ये आले होते लोक निवडून. तिथून भाऊसाहेब गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग 45 मध्ये ते प्रचाराला पण इकडे आले. बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल कास्ट फेडरेशनचे उमेदवार उभे केले ना. तिसऱ्यांदा तर अमरावतीत नाही आले, पण ते अकोल्याला आले. अकोल्यापर्यंत 45ला आले ते. आणि खूप सुंदर भाषण आहे अकोल्याचं. हे इलेक्शन अजून महत्वाचं आहे 37 पेक्षा, असं म्हणाले. स्वतंत्र मजूर पक्षाचे आपण लगेच आपला देश स्वतंत्र झाला पुढे. आता हे महत्वाचं आहे, कारण हे संविधान सभेत हे लोक निवडून येणार. बरोबर आहे. आणि म्हणून इकडे यवतमाळचे त्यांना वेळ नव्हता, म्हणून ते तिकडून नागपूर, रायपूर असं करते हे यवतमाळ आणि अमरावतीचे लोक त्यांनी तिथं अकोल्याला बोलवलं. तिथं पण खूप सुंदर भाषण आहे बाबासाहेब आंबेडकर. असा पण एक संदर्भ आहे. अमरावती पुढे आपण जेव्हा आपण दीक्षाभूमीपर्यंत पोहोचतो तर अमरावतीतून किती लोक गेले. अमरावतीचे ज्याला जसं वाटेल तसे लोक गेले, म्हणजे ज्याच्या कोणी सायकलीनं गेले. असे म्हणजे सुखदेवराव पाटील जे होते, आता जे 2021 मध्ये कोरोनात ते झाले, ते दोघे नवरा बायको गेले होते. आणि त्या एक तर संदर्भ असा आहे की आता म्हणजे एका ग्रामीण भागातला, त्याचं नाव नाही मला आठवत, की बाबा पांढरे कपडे घालून बोलावलं. मग पांढऱ्या लुगडं नाही, मग धोतर नेसून गेली एक बाई लुगड्यासारखं. असे त्यात मग दादासाहेब गवई वगैरे हे लोक तिथं सर्व धर्मांत. आणि मग श्रद्धा ना. श्रद्धा. बाबासाहेब काय श्रद्धा की बाबासाहेबांनी बोलवलंय, कपडा नव्हता तर धोतर घालून बाई जा. श्रद्धा. खूप लोक आहे. आणि तिथून एकदम बदललं. जे कधी बोलत नव्हते ते लोक बोलके झाले धर्मांतरानंतर. अशा म्हणत आहे की आता बाबासाहेबांनी सांगितलं ना, आणि बाबासाहेब म्हणेल तसं करायचं. असा तो एकूण अमरावती आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा संबंध आहे. तो शेवटपर्यंत टिकून राहिला बाबासाहेब आंबेडकरांचा. ते दिल्लीला गेले बाबासाहेब आंबेडकर, तरी ते समाजाकडे काही दुर्लक्ष करत नव्हते. शेतकऱ्यांचे असो, कामगारांचे प्रश्न असो, हे सर्व प्रश्नांची सोडवणूक बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांच्या मंत्रिमंडळात असताना केली. जलधरण इंग्रजांच्या याच्यातच आहे. हिराकुंड धरण वगैरे हे जे आहे, भाकरा नांगल वगैरे, हे एस्टॅब्लिशमेंट बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. खर तर बाबासाहेब नावाचा ग्रंथ पुढे हजारो वर्ष पण वाचत राहणार. करेक्ट. आज डॉक्टर BR वाघमारे सर आले. सरांचा तर इतिहासावर इतका अभ्यास आहे, मुळात ते प्रोफेसर आहे इतिहासाचे. आणि या महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीमध्ये अतिशय महत्वाचं असं नेतृत्व म्हणता येईल, ज्याला व्याख्यान नेतृत्वही म्हणता येईल, की त्यांनी अनेक ठिकाणी आज कितीतरी शेकडो भाषणं दिलीत, अनेक सभा गाजवल्या. अगदी खणखणती आवाजामध्ये त्यांच्या बोलण्यातला जो अभ्यास आहे, त्यांचा विचाराचा जो दृष्टिकोन आहे, तो फार निकोप आहे. सरांना ऐकत राहावं, दिवसभर ऐकत राहावं, असं ते सुंदर बोलतात. आणि अतिशय संदर्भासह बोलतात. प्रत्येक विषयावर प्रचंड अभ्यास करून स्वतः ते भेटी देऊन एक संशोधकाच्या भूमिकेतून ते सतत बोलत राहिलेत. बाबासाहेबांवर आपलं सर्वांचं प्रेम आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे. त्या मूल्यांना ते जगतही आले. हे अजून एक वैशिष्ट्य सरांचं मला सांगता येईल, की केवळ व्याख्याता नाही आहेत तर ते तसंच जगलेत. आणि त्यासोबत प्रज्ञाशील करुणेसाठी ते आता खूप मोठा प्रवास त्यांनी सुरू केला आहे. अशा सगळ्या प्रवासाला सरांना आपण शुभेच्छा देऊ. आज अमरावतीकरांना फार आनंदाची गोष्ट आहे की बाबासाहेबांचे इथे पाय लागले आहेत, त्यांचं इथं दर्शन झालं आहे, त्यांचं इथं भाषण झालं आहे. अशा या मातीला बाबासाहेबांना मी या निमित्तानं पुन्हा एकदा आदरांजली व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.